लास्ट क्लास मध्ये आपण काय पाहिलेलं? 1 सेकंड. पॉइंटर पाहिलेलं, राईट? पॉइंटर्स. पॉइंटर्स म्हणजे काय असतं? तर जो रेफरन्स देतो, राईट, ऍड्रेसला पॉइंट करण्यासाठी जे यूज करतात त्याला काय म्हणतो आपण? पॉइंटर्स म्हणतो. ठीक आहे. आणि पॉइंटर्स लिहितात कसं? डिक्लरेशनच्या वेळेस स्टार न लिहितो आणि कॉलिंगच्या वेळेस @ न लिहितो असं. ठीक आहे. @ करून आपण काय करतो की ऍड्रेस वगैरे सेव्ह करत असतो पॉइंटर मध्ये. आणि याचं पूर्ण स्ट्रक्चर वगैरे आपण पाहिलेलं होतं लास्ट क्लासमध्ये. ओके. आता पुढे आपल्याला काय करायचंय? तर स्ट्रक्चर्स शिकायचं आहे. स्ट्रक्चर्स म्हणजे स्ट्रक्चर्स इन सी. ठीक आहे. तर बघा, स्ट्रक्चर्स हे असं असतंय ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की मल्टिपल टाईपच्या एंटिटीजना स्टोअर करू शकतो. जसं की ॲरे पाहिलं, ॲरे मध्ये काय होतं? सिंगल टाईपचेच डेटा आपण स्टोअर करू शकतो. म्हणजेच इंटिजर असेल तर इंटिजरच, फ्लोट असेल तर फ्लोटच असं असतं. तसं या स्ट्रक्चरचं नाही आहे. ठीक आहे. सो बघा, इन सी there are cases where काय we need to store multiple attributes of an entity म्हणजे काय असेल की एखाद्या विषयी आपल्याला काहीतरी मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे. सपोज की आता तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमच्याबद्दल काहीतरी लिहायचं असेल, तर काय काय असणार आहे? तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, त्यानंतर ऍड्रेस, त्यानंतर मार्क्स, ब्रँच कोणती घेतलेली होती, हे काय झालं तर वेगवेगळ्या टाईपचा डेटा झाला. सो तुम्ही म्हणजे एंटिटी असेल आणि मल्टिपल ऍट्रिब्यूट्स म्हणजे जे आता मी सांगितलं, नाव वगैरे वगैरे. तर हे काय झालं तर ऍट्रिब्यूट झालं. ठीक आहे. यानंतर पुढे काय की आपण ह्या सर्व काही एंटिटीज हे एकाच टाईपमध्ये मध्ये स्टोअर नाही करू शकत. तो त्या केसमध्ये आपल्याला काय लागतं? तर हे स्ट्रक्चर्स लागणार आहेत. ठीक आहे. तर बघा, पुढे लिहितोय, इट इज नॉट necessary that an entity has all the information of one object or one type only. एकाच टाइप मध्ये असतील असं नाहीये. जसं की आता तुमचं बघा, काय आहे की नाव, ऍड्रेस, लेट सपोज की तुमचं जे काही ब्रँच आहे ही स्ट्रिंग टाइप मध्ये आहे. बट तुमचं DOB आहे, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर एज असेल किंवा फोन नंबर्स असतील किंवा मार्क्स आहेत किंवा आणखी काहीतरी असा पिन कोड वगैरे आहे. हे काय असणार आहेत की इंटिजर ऑर म्हणजे फ्लोटिंग पॉइंट मध्ये असणार आहेत. तो अशी सर्व काही इन्फॉर्मेशन एकाच टाइप मध्ये असेल असं फिक्स नसतं. सो जेव्हा आपल्याला डिफरंट टाइपचा डेटा येतो त्यावेळेस आपल्याला काय लागतं तर हे स्ट्रक्चर लागतं. सो इट कॅन हॅव डिफरंट attributes of different types. ठीक आहे. डिफरंट टाईपच्या और डिफरंट डेटा टाईपच्या असू शकतात. डेटा टाईपचे ऍट्रिब्यूट असू शकतात. जसं की मी आता सांगितलं तुम्हाला पर्सन, आणि त्याचं काय असणार आहे की टाईप्स असणार आहेत. ओके. सो फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं देतोय तर खाली, फॉर एक्झाम्पल काय की स्टुडंट अँड एंटिटी स्टुडंट असं लिहितो. अँड एंटिटी स्टुडंट, ठीक आहे, एंटिटी स्टुडंट मे हॅव, काय काय असू शकतं बघा, मे हॅव. आता स्टुडंटला वेगवेगळे फॉर्म्स असणार आहेत बघा. नेम आहे, त्यानंतर त्याचे मार्क्स आहेत, त्यानंतर पुढे एज आहे, त्याचा ऍड्रेस असेल. ठीक आहे. त्यानंतर रोल नंबर आहे. सो
एक्सेट्रा, हे सर्व काय आहेत तर वेगवेगळ्या टाईप मध्ये असणार आहे. जसं की नेम हा कशामध्ये असेल, स्ट्रिंग मध्ये असणार आहे. ठीक आहे. मार्क्स हे फ्लोट मध्ये असणार आहेत. ओके. एज हे इंटिजर मध्ये असेल. त्यानंतर अगेन ऍड्रेस जो आहे तो कशामध्ये असेल, स्ट्रिंग मध्ये. आणि इथं रोल नंबर जो आहे, असं लिहितो, रोल नंबर जो आहे तो कशामध्ये असेल, इंटिजर मध्ये असेल. ठीक आहे. असं सो असे वेगवेगळे काय असू शकतात तर टाइप्स असू शकतात. तो असल्या टाईपचा जर का डेटा आपल्याला स्टोअर करायचा असेल तर वेगवेगळे वेज काय आहेत बघा. इफ or to store such type of data, such type of data, we need to create multiple arrays. कशासाठी तर प्रत्येकासाठी, नेम साठी वेगळा असेल, त्यानंतर मार्क साठी वेगळा, एज साठी वेगळा, ऍड्रेस साठी वेगळा आणि रोल नंबर साठी वेगळा. असं काय असेल की एक वेगवेगळे असे अरेज आपल्याला क्रिएट करावे लागणार आहेत. ठीक आहे. सो काय असणार आहे की अप्रोचेस काय काय असतील, अप्रोचेस टू हँडल these kind of data. ठीक आहे. तो पहिला अप्रोच काय असेल की कन्स्ट्रक्ट इंडिव्हिज्युअल काय arrays for storing names, कॉमा काय असेल, रोल नंबर, त्यानंतर मार्क्स एक्सेट्रा. ठीक आहे. हे स्टोअर करण्यासाठी एक वेगवेगळे अरेज क्रिएट करा आणि यूज अ स्पेशल डेटा टाइप, स्पेशल डेटा स्ट्रक्चर असं म्हणू शकतो, डेटा स्ट्रक्चर टू स्टोअर द कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाइप. ठीक आहे. डिफरंट डेटा टाइपचं कलेक्शन स्टोअर करण्यासाठी आपण असे वेगवेगळे स्ट्रक्चर यूज करू शकतो. सो याच्याच मध्ये काय असणार आहे, याच्याच मध्ये बघा हे वेगवेगळं आपल्याला घ्यावं लागणार आहे. हे वेगवेगळं काय असतील घ्यावं लागणार आहे. तो ह्याला जर का आपल्याला दुसरं स्ट्रक्चर यूज करून, म्हणजे जे काही आपण आहे एक स्पेसिफिक डेटा टाइप किंवा डिफरंट टाइपचा डेटा असलेलं एखादं स्ट्रक्चर जर का डिफाईन करायचं म्हटलं तर ते स्ट्रक्चर कसं असेल बघा. सो स्ट्रक्चर इज अ user defined data types or data type that enable us to store the collection of different different data types. ठीक आहे. वेगवेगळ्या टाईपचा डेटा असू शकतो. each element in a structure is called member. ठीक आहे. is called member. ठीक आहे. मेंबर म्हणतात आणि त्याला कसं लिहितात वगैरे ते आता आपण पाहूयात. आणि हे डिक्लेअर करण्यासाठी बघा, दी struct keyword is used to define the structure. The struct keyword is used to define structure. So मी इथं याला बोल्ड ही करतो, अंडरलाईन ही करतो आणि वेगळ्या कलर मध्ये सुद्धा लिहितो. स्ट्रक्ट नावाचा कीवर्ड आपण काय करतो, यूज करत असतो. याचा सिंटॅक्स कसा असेल बघा. सिंटॅक्स कसं असणार आहे तर इथं स्ट्रक्ट नावाने आपण डिफाईन करतो लोअर केस मध्ये, आणि इथं काय असेल की स्ट्रक्चरचं नाव असेल, स्ट्रक्चर नेम कर्ली ब्रेसेस मध्ये. इथं काय असणार आहे की डेटा टाइप
म्हणजे कोणत्या टाईपचा डेटा हवा आहे आपल्याला, जसं की वरती इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग असे होते तो, आणि तो मेंबर 1 पहिला मेंबर सेमिकोलॉन द्या. असंच काही करू शकताय तुम्ही. तर मेंबर 2, मेंबर 3 असे किती तुम्ही देऊ शकता. डॉट 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 आणि खाली काय असेल, मेंबर n. ठीक आहे, असा मेंबर n असे असेल. आणि नंतर मग काय केलं जाईल, इथं कर्ली ब्रेसेस क्लोज केलं जाईल आणि इथं सेमिकोलॉन दिला जाईल. तो अशा प्रकारे आपण डिक्लेअर करू शकतो. जसं की आता तुम्ही बघू शकताय, हेच तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी सांगतोय. एका घरामध्ये मल्टिपल लोक राहत असतात. म्हणजे जसं की आपण आपल्या घरामध्ये काय आहे, की भरपूर जण राहत असतात. ठीक आहे. प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक्स वेगळं असतं, कामं वेगळे आहेत, प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, बिहेवियर वेगळं आहे. ठीक आहे. बट हे सगळं काही कलेक्शन काय केलं जातं, एकाच स्ट्रक्चरच्या अंडर येणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण याची साईज काढतो, जसं की आता सपोज की तुम्ही घराची साईज म्हटलं, तर काय होतं, की घरात किती लोकं आहेत, त्याच्यावरून त्याची साईज केली जाते. सो स्ट्रक्चरचंही तसंच असणार आहे, की नंबर ऑफ डेटा टाइप्स किती आहेत, जसं की इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर म्हणजे स्ट्रिंग अॅरे असेल किंवा अॅरे असेल, तर यांची टोटल साईज किती होते, त्याच्यानुसार काय असणार आहे, की त्या स्ट्रक्चरची साईज असणार आहे, मेमरी लोकेशन येणार आहे. ठीक आहे. सो इथं बघा, फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, फॉर एक्झाम्पल एक स्ट्रक्ट स्ट्रक्ट काय असेल, तर एम्प्लॉई म्हणून क्रिएट करतोय, एम्प्लॉई. आणि याच्या अंडर काय असेल, तर बघा, इंटिजर इंटिजर आयडी आयडी सेमिकोलॉन केला. त्यानंतर कॅरेक्टर, त्यानंतर नेम, याचा एक ॲरे देतो मी 20 बाइट्सचा. त्यानंतर पुढे काय असेल, की फ्लोट, आणि नेक्स्ट काय असणार आहे, की सॅलरी. असं तुम्ही अजूनही देऊ शकता, इंटिजर वगैरे कोणता एखादा द्यायचा असेल तर. आणि इथं कर्ली ब्रेसेस क्लोज सेमिकोलॉन असणार आहे. तर बघा, प्रत्येकाचं काय होतं इथं, प्रत्येकाची काही ना काहीतरी साईज असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं आपण वेगवेगळे ॲस्पेक्ट्स वापरलेत, आयडी वगैरे वगैरे वापरलेला आहे. तर बघा, याचं मेमरी अलोकेशन कसं असेल, तो सपोज की हा जो काही आहे, हा जो काही आहे, तर बघा काय होणार आहे, इंटिजरनं सपोज की 34चा आहे, सॉरी 64चा आहे, हे 4 ब्लॉक्स 4 बाईट घेतलेले आहेत. ठीक आहे. किती साईज घेतली, 4 बाईट घेतलेली आहे. आणि इथं कॅरेक्टर नेम ऑफ 10 आहे, इथं आता 10 करतो. चलो, हां, 10 साईज केली, तर काय होणार आहे, की 10 बाइट्स तो घेणार आहे. फ्लोट सुद्धा किती घेईल, की इकडं 8 बाइट घ्यायला हवे होते, बट असो, तो 4 दिलेला आहे. सो टोटल साईज किती असणार आहे एम्प्लॉईची, तर 18 असणार आहे. म्हणजे ह्या मेमरी ब्लॉकमध्ये किती, और मेमरी ब्लॉक जो आहे तो किती साईजचा असेल, 18 बाइट्स असणार आहे. जसं की तुम्ही पेन ड्राईव्हमध्ये बघा, सपोज मूव्हीज तुम्ही इन्सर्ट केलेल्या आहेत किंवा स्टोअर केलेल्या आहेत. सो पेन ड्राईव्हची साईज कशावरती डिपेंड असते, द नंबर ऑफ मूव्हीज अवेलेबल इन दॅट पर्टिक्युलर पेन ड्राईव्ह, राईट. सो तसंच आहे इथं. सो हे काय करावं लागतं आपल्याला, तर आता एक्झाम्पल पाहूयात, की हा पहिला वे आहे ज्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे स्ट्रक्चर डिफाइन करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर डिफाइन करू शकतो, लाइक धिस. आणि आता पुढे नेक्स्ट काय असेल, देअर इज अ सेकंड वे, की तुम्हाला आत्ताच माहिती नाहीये सपोज सिंटॅक्स 2. सपोज की तुम्हाला डेटा टाइप्स माहितीच नाहीयेत. फक्त काय, की तुम्हाला डिफाइन करून ठेवायचंय. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, की स्ट्रक्ट, त्यानंतर स्ट्रक्चरचं नाव, ठीक आहे. आणि त्याचं शॉर्टकट द्या. म्हणजेच काहीतरी ॲब्रिव्हिएशन देतो आपण. असे S1, S2 असे काय आहेत, असे ॲब्रिव्हिएशन द्या. तुम्हाला किती स्ट्रक्चर्स यूज करायचे आहेत ते, म्हणजे ऑब्जेक्ट्स क्रिएट करायचे ते तुम्ही देऊ शकता असं. ठीक आहे. हेही पाहूयात की कसं डिफाइन करतात.
तो ओके, खाली आता काय असेल की याचंही एखादा एक्झाम्पल आपण करेल. फॉर एक्झाम्पल काय असेल की स्ट्रक्ट एम्प्लॉई वरती जसं डिफाईन केलंय एम्प्लॉई आणि त्याचा ऑब्जेक्ट E1, E2 असे असणार आहेत. याला आपण जेव्हा गरज पडेल त्यावेळेस आपण काय करेल की डिफाईन करणार आहोत. ठीक आहे. जेव्हा गरज पडेल त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युली काय करावं लागतं की नाही ऑब्जेक्ट झाला ऍक्च्युली ऍक्च्युली हा सिंटॅक्स नाहीये. जेव्हा जेव्हा आपण याचा कॉलिंग म्हणतो याचा सिंटॅक्स नाहीये कॉलिंग स्ट्रक्चर. ठीक आहे. खाली मी सांगेलच सेकंड वाला सिंटॅक्स. सो कॉल करणं म्हणजेच काय आहे की आपण एम्प्लॉई नावाचा एक स्ट्रक्चर डिफाईन केलेलं होतं. ठीक आहे. त्याला कॉल कसं करतात तर आधी इथं तुम्हाला काय करावं लागेल की एक ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागणार आहे की स्ट्रक्चर आणि त्याचं नाव इथं स्ट्रक्चरचं नाव असेल. ठीक आहे. आणि त्याचे ऑब्जेक्ट असणार आहेत S1 S2 असे किती ऑब्जेक्ट असू शकतात. सो आपला काय होता तर स्ट्रक्चर एम्प्लॉई होता आणि त्याचे ऑब्जेक्ट किती क्रिएट केले आपण 2 ऑब्जेक्ट क्रिएट केले. ठीक आहे. हा पहिला वे आहे सिंटॅक्स कशाचा स्ट्रक्चर डिफाईन करण्याचा. आणि दुसरा सिंटॅक्स जो आहे तो दुसरा सिंटॅक्स कसा असेल की इथंच आपण डिक्लेअर करेल की स्ट्रक्ट त्यानंतर स्ट्रक्चरचं नाव त्यानंतर कर्ली ब्रेसेस मध्ये इथं काय असणार आहे की जसं इथं आपण डिफाईन केलंय ना हेच मी कॉपी करतो केलं आणि इथंच हे सेमिकोलन न देता सेमिकोलनच्या आधीच काय द्यायचं तर ऑब्जेक्टची नावं द्यायची OBJ1, OBJ2 असं कितीही देऊ शकता तुम्ही डझंट मॅटर. सो आता आपण हे कसं डिफाईन करेल मग इथं जो काही एम्प्लॉई डिफाईन केलेला होता फॉर एक्झाम्पल बघा इथं जो काही एम्प्लॉई डिफाईन केलेला होता तोच इथं कसा करू शकतो E1, E2 हाच सिंटॅक्स आपण भरपूर वेळा यूज करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं परत परत डिफाईन करायची गरज नाहीये. परत परत डिफाईन करायची गरज नाहीये. ओके. तो मी याला इथून कट करतो आणि इथंच हे काय असणार आहे तर डिक्लेअरिंग स्ट्रक्चर. ठीक आहे असं. सो स्ट्रक्चर आपण डिफाईन करतोय हा सिंटॅक्स लक्षात ठेवा. स्ट्रक्ट आणि स्ट्रक्चरचं नाव डेटा टाईप वगैरे द्यायचे कॉमा द्यायचा आहे. ठीक आहे. डेटा टाईप देऊन इथं काय असेल की कॉमा सेमिकोलन द्यायचं सॉरी सेमिकोलन द्यायचा आहे आणि मग पुढे काय असेल की डिफाईन करेल. बघा आता आपण एक प्रोग्राम करणार आहोत याचंच की डिफाईन कसं करतात त्याच्यासाठी. तो हा कंपायलर मी ओपन करतोय. ठीक आहे. हा आणि आपल्याला काय करायचंय इथं स्ट्रिंग यूज करणार आहोत म्हणून include इथं string.h असं. त्यानंतर पुढे हे काय असतील की ह्या 2 लाईन काढून टाका आणि इथं आपण स्ट्रक्चर डिफाईन करेल कोणता जो एक्झाम्पल मध्ये घेतलाय तो एम्प्लॉई कर्ली ब्रेसेस याच्या आतमध्ये काय केलं तर इंटिजर ID हे डिफाईन केलं सेमिकोलन कॅरेक्टर नेम इथं मी 50 कॅरेक्टर्स देतोय असं. देन अगेन सेमिकोलन आणि पुढे काय असेल की फ्लोट सॅलरी असं असणार आहे. ठीक आहे. आणि या इथं आपण याचा एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करतोय E1 म्हणून एकच एम्प्लॉई आहे म्हणून E1 डिक्लेअर करतोय. ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर जे आहे ते आपण मेन मध्ये नाही बाहेर डिफाईन करेल. कुठं याच्या इकडं मेनच्या बाहेर डिफाईन करणार आहोत. तो बघा इथं आपण
एक स्ट्रक्चर डिफाईन केलं, त्याचं नाव काय असेल? एम्प्लॉई. तर माझं इंडेंटेशन चुकलेले होते बघा, हे इथं पाहिजे तसे. ठीक आहे, आणि हा इथं. तरच काय आहे की हे चालेल. सो याला आपण इव्हन ऑब्जेक्ट असा क्रिएट केलाय कोणाचा? एम्प्लॉईचा. मग आता आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यूज द्यायचे की आयडी मध्ये काय स्टोअर करायचं आहे, नेम मध्ये काय, आणि सॅलरी मध्ये काय. ठीक आहे, असं. सो आपण इथे एक्झाम्पल थ्रू काय करूयात की इम्प्लिमेंट करूयात. कसं? तर मेन मध्ये जायचंय आणि इव्हन डॉट आयडी करून इज इक्वल्स टू 101 करा. म्हणजेच काय होणार की आयडी ला व्हॅल्यू काय गेलेली आहे? 101 गेली. सेमिकोलॉन. आता आपल्याला स्ट्रिंग कॉपी करायचे, कारण नावामध्ये आपल्याला स्टोअर करायचंय म्हणून. तर इव्हन डॉट नेम याच्यामध्ये काय करेल आपण? तर इथं विकास असं देतोय. ठीक आहे, आणि कॉपी केला, म्हणजे कॉपी करून स्टोअर केलेला आहे त्या नेम मध्ये. यानंतर नेक्स्ट काय असेल की इव्हन डॉट सॅलरी इज इक्वल्स टू 1 लाख देतो मी. 1 2 3 4 5 पॉइंट समथिंग 0 करतो, असं. सो ह्या सर्व काही व्हॅल्यूज आपण दिलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या बघायचेत की ऍक्च्युली गेलेत का नाही. सो प्रिंट एफ कोटेशन मार्क मध्ये एम्प्लॉई आय डी इक्वल्स टू %d करायचंय. स्लॅश एन करतो म्हणजे नवीन लाईनला जाईल, आणि इथं इव्हन डॉट आय डी करा, सेमिकॉलन. हे कॉपी करून मी खाली पेस्ट पेस्ट. तर एम्प्लॉई आय डी नंतर आपल्याला काय करायचंय? एम्प्लॉई नेम इक्वल्स टू, जर का नेम प्रिंट करायचं असेल तर %s स्लॅश एन करतोय, आणि इथं नेम द्या. तसंच एम्प्लॉई सॅलरी इज इक्वल्स टू काय असेल? एफ, आणि मग इकडं काय असणार आहे? सॅलरी द्या, बस. ठीक आहे, तो सर्व काही बरोबर तर वाटतंय. बघूयात की रन होतंय का. विश्वालाच पामा E1 राहिलं. ई लिहिलंय मी. सो रन केलं बघा. एम्प्लॉई आय डी काय आहे? 101. नाव काय आहे? विकास. आणि त्याची म्हणजे सॅलरी किती आहे? 1 लाख आहे. ठीक आहे, सो वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण एकाच ब्लॉकच्या अंडर घेतलेला आहे. वेगवेगळ्या टाईपचा डेटा जो आहे तो एकाच ब्लॉकच्या अंडर. मग तुम्ही आता आपण जसं एकच ऑब्जेक्ट क्रिएट केला इथं विकास म्हणून, तर तुम्ही असे नंबर ऑफ एम्प्लॉईज क्रिएट करू शकता. नंबर ऑफ एम्प्लॉईज जे आहेत ते इथं क्रिएट करू शकता. एम्प्लॉई 1, एम्प्लॉई 2 असे कितीही क्रिएट करू शकणार आहात. ठीक आहे, सो इज इट क्लिअर? कसं डिक्लेअर केलाय बघा. मी हा कोड जो आहे तो मला एक्सप्लेन करतो. 1 सेकंड. स्ट्रक्चर अंडरस्कोर ex.c म्हणून मी एक प्रोग्राम डिक्लेअर केलाय. ठीक आहे, आणि हा जो काही कोड आहे त्या कोडला मी कॉपी करून आपल्या ह्या कोड मध्ये पेस्ट करतो. ठीक आहे, एक्झाम्पल्स फॉर एक्झाम्पल. तो येस, बघा काय केलंय. तर इथं वेगवेगळे काय असणार आहे की डेटा काय आहेत बघा. मी जरासं याला सुटसुटीत करतोय.
त्यानंतर इथेही आपण वेगवेगळे व्हॅल्यूज दिल्या आणि इथं प्रिंट केलेला आहे. ठीक आहे. तर बघा, हे जे डिफाईन केलंय आपण इथं एम्प्लॉई काय असणार आहे? इथं हा जो काही एम्प्लॉई आहे हा काय असेल? तर स्ट्रक्चरचं नाव असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे सर्व काही दिलेत आयडी, नेम, एज, सॉरी आयडी, नेम आणि सॅलरी, हे काय असतील? ऍट्रिब्यूट्स असणार आहेत. ऍट्रिब्यूट्स किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो? मेंबर्स म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय असेल की हे इवन हा जो काही आहे हा इवन काय असेल? तर ऑब्जेक्ट असणार आहे. ऑब्जेक्ट ऑफ एन एम्प्लॉई. ठीक आहे. हे जरासं तुम्ही काय असेल की नीट बघाल आणि नंतर पुढे काय असणार आहे की इथं मेन मध्ये आपण काय केलं की व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहेत. ठीक आहे. असाइनिंग व्हॅल्यूज टू मेंबर्स. ठीक आहे. मेंबर्सना आपण काय करतोय की व्हॅल्यूज असाइन करतोय आणि जस्ट हे काय आहे? डिस्प्ले करत आहोत. डिस्प्लेइंग डेटा ऑन कन्सोल. ठीक आहे. कन्सोल वरती आपण काय करतोय? तर हा डिफाईन करतोय. तो तुम्ही इथं काहीही करू शकता. कोणत्याही प्रकारचं एखादं एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकताय. म्हणजे आपण इथे एम्प्लॉईज केलंय असं नाहीये. तुम्ही स्टुडंट सुद्धा करू शकताय. त्यानंतर दुसरंही काही असेल ते. ठीक आहे. तुम्ही विचार करा फक्त. त्याबद्दल तुम्ही काय करू शकताय की डिफाईन करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो की पर्सन. ठीक आहे. म्हणजे मी इंडिव्हिज्युअल पर्सन. ठीक आहे. आय एम नॉट अ एम्प्लॉई अँड आय एम नॉट अल्सो स्टुडंट. सो तरी सुद्धा काय असणार आहे? बघा, एक पर्सन असेल. त्यानंतर काय करायचंय आपल्याला की ह्या पर्सन मध्ये काय काय डिफाईन करायचं आहे किंवा हा पर्सन काय काय एंटिटीज घेतोय किंवा ऍट्रिब्यूट्स काय काय घेणार आहे बघा. तर मला माझं एक नाव असणार आहे. तो नाव कोणत्या फॉर्म मध्ये असेल? कॅरेक्टर फॉर्म मध्ये. तो कॅरेक्टर नेम जे की अरे मी 20 देतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय असेल की माझा काहीतरी एक नंबर असणार आहे किंवा रोल असेल. ठीक आहे. सो हा रोल सुद्धा काय असणार आहे? कॅरेक्टर मध्ये असेल. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा मी काय देतो की 20 कॅरेक्टर असतील असं. त्यानंतर पुढे काही ना काहीतरी स्किल्स असतील. ठीक आहे. सो स्किल्स हा काय असेल तर एक कॅरेक्टर अरेच असणार आहे. ठीक आहे. तर मी इकडं स्किल्स असं करून काय करतोय की व्हॅल्यूज म्हणजे काहीच देत नाही. कॅरेक्टर अरे द्यायचा आहे म्हणून. ठीक आहे. डिफाईन करतानाच आपण असं डिफाईन करतो. आणि पुढे आणखी काय द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकताय. नंबर इंटिजर काय असेल की मोबाईल नंबर. मोबाईल हा असं असणार आहे. आणखी काय की सपोज याचं इन्कम असेल फ्लोटमध्ये इन्कम. ठीक आहे. असं आणखी तुम्हाला जे काही द्यायचंय ते देऊ शकता. आणि ह्या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर तुम्ही ह्या पर्सनचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करा. मी P1 म्हणून एक ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. फक्त P केला तरी चालतो. नो इश्यूज. ठीक आहे. सो मेन मध्ये जाऊन इथं काय करायचंय की ह्या सर्व स्किल्स म्हणजे जे काही मेंबर्स दिलेले आहेत त्या मेंबर्सना व्हॅल्यूज असाइन करायचे. तर कसं करेल आपण? तो P डॉट नेम. ठीक आहे. इज इक्वल्स टू काय करायचंय तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला स्ट्रिंग कॉपीज करावं लागणार आहे. तो इथं हॅश इन्क्लूड स्पेस देऊन कर्ली ब्रेसेस मध्ये स्ट्रिंग डॉट एच असं असणार आहे. आणि मग पुढे
इथं strcpy आणि ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, स्ट्रिंग कॉपी कसं, तर p डॉट नेम मध्ये आपण नाव टाकायचंय माझं किंवा तुमचं नाव टाकू शकताय. ठीक आहे. तो इथं सेमिकोलॉन दिलं, त्यानंतर रोल आहे सेम आपल्याला strcpy स्ट्रिंग कॉपी करतोय आपण p डॉट रोल काय असणार आहे, तर मी इथं डेव्हलपर देतोय. ठीक आहे, सॉरी, एनला जाऊन सेमिकोलॉन दिला. त्यानंतर पुढे जाऊन काय असेल की स्किल्स. सो स्किल्स मध्ये मला ॲरे द्यायचा आहे. तो इथं आपण p डॉट स्किल्स याच्यामध्ये मी वेगवेगळ्या इथं व्हॅल्यूज देतो. कोटेशन मार्क मध्ये, डबल कोट मध्ये काय असेल, तर पायथन आहे, त्यानंतर सी आहे. ठीक आहे, तो सी अँड सी प्लस प्लस हे असेल, किंवा डेव्हऑप्स आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय आहे की अशा तुम्ही कितीही देऊ शकता, HTML अँड CSS. त्यानंतर अगेन डेटा सायन्स असं, आणि सेमिकोलॉन काय आहे मी देत आहे. त्यानंतर पुढे काय असेल की p डॉट मोबाईल इक्वल्स टू काय असेल की मी नंबर देतो माझा, लाईक दिस. ठीक आहे, आणि पुढे जाऊन काय आहे तर फ्लोट, सॉरी, p डॉट इन्कम. ठीक आहे, काहीतरी देतोय मी इथं असं. ठीक आहे, असे व्हॅल्यू दिलेले आहे. आणि यानंतर आपण काय करेल तर प्रिंटएफ करणार आहोत. तो बघा, प्रिंटएफ मागाशी कसं केलेलं होतं, तर सर्व व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूजच्या अकॉर्डिंगली इथं पर्सन डिटेल म्हणून मी काय आहे तर एक पर्सन डिटेल्स स्लॅश एन केलं, सेमिकोलन करून इथं प्रिंटएफ मध्ये हे कॉपी करतो. हो, याच्यामध्ये काय असेल तर नेम कोटेशन मार्क मध्ये नेम इक्वल्स टू पर्सेंट यस करायचंय आणि सेमिकोलन द्या, सॉरी स्लॅश एन द्या, आणि ऍट द एंड करून काय करायचंय तर p डॉट नेम असं. त्यानंतर परत काय आहे की प्रिंट मध्ये दुसरा रोल. ठीक आहे, रोल इक्वल्स टू अगेन पर्सेंट यस सेमिकोलन, सॉरी स्लॅश एन, त्यानंतर कॉपी करून इथं काय असेल की p डॉट रोल. ठीक आहे, नेक्स्ट लाईन इथं काय असणार आहे की स्किल्स, सो कोटेशन मार्क मध्ये स्किल्स इज इक्वल्स टू ॲरेला प्रिंट करायचं आहे. सो मी इथं पर्सेंट यसच करतो, बघू प्रिंट होतंय का. पर्सेंट यस स्लॅश एन अँड p डॉट काय असेल तर स्किल्स. ठीक आहे, असं स्किल्स. आणि आणखी काय राहिलं, प्रिंट इथं कोटेशन मार्क मध्ये मोबाईल नंबर इक्वल्स टू पर्सेंट डी स्लॅश एन, आणि इथं कॉमा करून काय असणार आहे तर p डॉट मोबाईल असेल. नेक्स्ट अगेन प्रिंट कोटेशन मार्क मध्ये असं, आणि नेक्स्ट काय असेल अॅन्युअल इन्कम. ठीक आहे, असं इज इक्वल्स टू पर्सेंट एफ आणि स्लॅश एन असेल. कॉमा करून तुम्ही काय द्याल तर p डॉट इन्कम द्या. तर बघूयात की हे रन होतंय का. इश्यू काय आला तर ह्याला ओके ॲरे द्यायचा आहे, सो स्क्वेअर ब्रॅकेट मी यूज केला, कर्ली ब्रेसेस मध्ये द्यायचा आहे. अगेन ठीक आहे, मी एकच स्किल सेट देतो, बाकीचे नकोच. ठीक आहे, हो तर आपण इथं कॉमा आणि स्पेस देऊन हे काय हे सर्व काढू शकतो. ठीक आहे, लाईक दिस. सो लेट्स सी अगेन मोबाईल नंबर, व्हॉट हॅपन.
मोठा नंबर झाला इंटिजरच्या बाहेर, तुम्ही इथं दिला आणि स्किल सेट मध्ये इथं 100 देतो. ठीक आहे. ॲरेची साईज 100 पेक्षा जास्त झालं. टी डॉट स्किल्स. ओके, स्ट्रिंग SPY करावं लागणार आहे. ठीक आहे. इथं सुद्धा आपल्याला सेम असंच करावं लागेल. कॉमा करा आणि ब्रॅकेट क्लोज. यस, आलं. ठीक आहे. बघा, कोणतंही असू देत, कोणताही डिटेल तुम्ही काय करू शकताय, तर प्रिंट करू शकता इथं. ठीक आहे. कोणत्याही टाईपचा डेटा जो आहे तो प्रिंट करू शकता इथं. तो मी आता हे स्निपिंग शॉट करतो. बघा इथं प्रिंट स्क्रीन करून. ठीक आहे. तो एवढाच. सो परत एकदा मी घेतो. या, so copy and paste it here. Example 2. ठीक आहे. असं. सो स्ट्रक्चर म्हणजेच काय सांगितलं, एका घरामध्ये मल्टिपल लोक राहत आहेत आणि म्हणजे त्याची साईज कसं डिफाईन होणार आहे, तर जेवढे नंबर ऑफ लोक असणार आहेत तेवढी त्याची साईज असणार आहे. ठीक आहे. सो याच्यानंतर याचाच अल्टरनेट पार्ट असतो युनियन. युनियन म्हणजेच कसं आहे की आता बघा इथं युनियन. तो युनियन म्हणजेच कसं असतं की एका वेळेस एकच कुणाचं तरी साईज अलोकेट केली जाते. ठीक आहे. जसं की बघा बाथरूम मध्ये कसं असणार आहे की एकच काय असणार आहे तिथं अलोकेट होणार आहे. ठीक आहे. तो घर म्हणजेच काय झालं, स्ट्रक्चर, आणि बाथरूम म्हणजेच काय असणार आहे, युनियन आहे. लक्षात राहण्यासाठी मी हे एक्झाम्पल देतोय. सो इथं इट इज अ user defined data structure or user defined data type. ठीक आहे. which is a collection of काय असणार आहे, इथं सुद्धा डिफरंट टाईपचा डेटा असणार आहे. डिफरंट व्हेरिएबल्स ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. different data types in the same memory. ठीक आहे. इन द सेम मेमरी लोकेशन. ठीक आहे. एकाच म्हणजे मेमरी लोकेशन मध्ये डिफरंट टाईपचा डेटा असू शकतो, बट डिफरन्स काय आहे स्ट्रक्चर आणि युनियन मध्ये, तो बघा. द युनियन कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज many members, as many members, but काय आहे, only one member can contain a value at a time, at a certain time. certain काय आहे, certain a value. ठीक आहे. at a particular time. ठीक आहे. पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम असं म्हणू शकतो. पॉइंट इन टाइम. ठीक आहे. एका वेळेस कोणीतरी एकच यूज करू शकतो. ठीक आहे. तो इथं सुद्धा आपण याला युनियनला कोणताही असा युजर डिफाईन डेटा म्हणजे कीवर्ड नाहीये. ओके, युजर डिफाईन कीवर्ड नाहीये. सो याला आपण म्हणजे हे आहे युनियन नावाचा टाईप न आपण काय करू शकतो, द युनियन
can be defined using union keyword. ठीक आहे, युनियन कीवर्ड ना काय आहे, डिफाईन केलं जातं. तो याचं म्हणजे जसं आपण वरती डिफाईन केलेलं होतं तसंच इथंही आहे. ठीक आहे, बट याचा जो सिंटॅक्स असेल, सिंटॅक्स कसं असणार आहे, जसं वरती डिफाईन केलंय ना त्याच टाइप मध्ये असेल. फक्त काय असणार आहे, इथं लाईन ड्रॉ करतो म्हणजे तो इथं युनियन म्हणून आपण काय करेल, असं डिक्लेअर करणार आहोत. तो युनियन आणि इथं युनियनचं नाव, युनियन नेम आणि वेगवेगळे डेटा मेंबर्स घेऊ शकता. ठीक आहे, बट ऍट अ टाइम कुणाची तरी एकाचीच मेमरी अलोकेशन इथं होणार आहे. जनरली काय होतं, तर जो ग्रेटेस्ट आहे, जो मॅक्झिमम आहे, त्याचीच मेमरी लोकेशन काय होती, इथं अलोकेट केली जाणार आहे. ठीक आहे, तो इथं बघा काय करेल आपण, की एक्झाम्पल बघूयात की कसं असणार आहे, मगच पुढे काय आहे की डिफाईन करणार आहोत. तर तुम्ही मगाशी जसं डिक्लेअर केलेलं तसंच इथेही डिक्लेअर करू शकताय, नॉट एन इश्यू. तर मी मला रिफ्रेश करतो. बघा इथं काय असेल की आपण एक युनियन डिक्लेअर करूयात वरती, युनियन ABC नावानं, आणि एंटर करून कर्ली ब्रेसेस देतो. आणि याच्या आतमध्ये काय असेल की इंटिजर A, त्यानंतर कॅरेक्टर B, आणि इथं काहीतरी साईज देऊ शकता तुम्ही, बट आता मी इनिशियली काहीच साईज देत नाहीये. ठीक आहे, आणि या मेन मध्ये जाऊन बघा आपण कॅरेक्टरला कोणतीही साईज दिलेली नाहीये. ओके, सो इथं काय करणार आहोत की आपण व्हॅल्यूज वगैरे प्रिंट करूयात आणि याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा कसा, व्हेरिएबल किंवा ऑब्जेक्ट ओबीजे करू शकता इथं तुम्ही आता. आणि मग मी इथं कर्ली ब्रेसेस मध्ये म्हणजे मेनच्या आतमध्ये जाऊन काय करायचं, तर var डॉट ए इज इक्वल्स टू मी काहीतरी व्हॅल्यू देतोय असं, आणि सी ला काहीच म्हणजे बी ला काहीच व्हॅल्यू आपण देत नाहीये. ठीक आहे, तर बघा जेव्हा आपण ए इक्वल्स टू करून इथं %d करतोय आणि स्लॅश n करू आणि इथं var डॉट ए असं प्रिंट कराल, तसंच पुढे काय असणार आहे की बी ची व्हॅल्यू. ठीक आहे, बट इथं आता बी ला बघा आपण काहीच करत नाही आहोत, म्हणजे %d करतोय. चलो %d करून बघूया तिथं काय येत आहे, काही एरर येतोय का. आलेत 54 का आलंय 54, कारण एका वेळेस कुणीतरी एकच अलोकेट होणार आहे. असं आहे, एका वेळेस जरी इथं डिफरंट डेटा टाइप्स असले तरी एकच डेटा टाइप काय केला जातो, इथं असाइन केला जाणार आहे. बघा या इंटिजर आणि कॅरेक्टर मध्ये इथं सिंगल कॅरेक्टर घेतलं जातं जे की 1 बाईट आहे, आणि इंटिजर किती आहे, 2 बाईट. तो मोठा कोण आहे, इंटिजर आहे. सो काय केलं जाईल, त्याची साईज जे आहे ती अलोकेट केली जाणार आहे. ठीक आहे, आता आपण काय करूयात की याच्याच मध्ये इंटिजर घेतलाय ए, कॅरेक्टर घेतलाय बी, त्यानंतर मी फ्लोट घेतोय सी, आणि डबल घेतलाय डी असं. तो सगळ्यात मोठा कोण आहे, डबल आहे. ठीक आहे, तर हे काहीच आपण डिक्लेअर नाही करत या केसमध्ये. हो तर एवढंच डिफाईन करून प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलेलं एक्झाम्पल जे आहे ते आपण इथं पेस्ट करूयात. तुम्ही तो जो काही कोड आहे तो कोड इथं हम्म, हम्म,
तो हे झालंय. आता इथं काय असेल की आपण कंट्रोल वाय करतो बघा. रिडो म्हणतात त्याला. कंट्रोल वाय म्हणजे काय आहे, अंडू करणं आणि रेडो करणं. अंडू करण्यासाठी कंट्रोल झेड. ठीक आहे. रिडो म्हणजे तुम्ही एखादा रिमूव्ह केलंय, परत आणायचं असेल तर कंट्रोल वाय वगैरे करू शकता. आता पुढे नेक्स्ट काय आहे की आपण प्रिंट करूयात. प्रिंट एफ कोटेशन मार्क मध्ये साइज ऑफ एबीसी युनियन और युनियन एबीसी असं देतो. इज %d. ठीक आहे. आणि इथं स्लॅश इन करतो, कॉमा करून साइज ऑफ. ठीक आहे. हे बिल्ट इन फंक्शन जसं प्रिंट एफ आहे तसं साइज ऑफ सुद्धा बिल्ट इन फंक्शन आहे. युनियन केलं, युनियन एबीसी. ठीक आहे. विदाउट ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर केलंय म्हणून इथं असं लिहिलेलं आहे मी. व्यार काढून टाकतो, सेमिकोलॉन दिला, रिटर्न 0. बघा हा डबलची साईज त्याने घेतलेली आहे. ठीक आहे. सो 2 त्यानंतर 1 त्यानंतर 4 आणि इथं 8 बाईट असणार आहे. तो 8 बाईट काय झाली त्यानं साईज घेतलेली आहे. म्हणजे सगळ्या व्हेरिएबलची युनियनची साईज किती असणार आहे, 8 बाईट असणार आहे. तर हे लक्षात ठेवा की यानं साईज कुणाची घेतले तर डबलची घेतलेली आहे. ठीक आहे. अशी तो हे एक्झाम्पल असेल. तर मी ह्याला इथं पेस्ट करतो. हा जो काही कोड आहे तो कोड आपण खाली तो या. सो हे काय झालं तर अशा प्रकारे डिफाईन केलंय. सो इथलं एखादं एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही कॉपी करून बघू शकताय. काय गेलं इथं. आता मी याची साईज बघूयात आपण. तो पेस्ट केलं, हे कट करतोय मी कारण आपण काही यूज नाही करणार आहोत, डिक्लेअर नाही करणार आहोत. ठीक आहे. हे सुद्धा नाही डिक्लेअर करणार आहे. तो प्रिंटएफ ला गेले ठेवतोय. सो इथं काय तर साइज ऑफ एम्प्लॉई और स्ट्रक्चर एम्प्लॉई इज इक्वल टू और इज कोलन करून इथं %d आणि स्लॅश एन करतो मी. आणि इथं काय असेल तर जस्ट साइज ऑफ असं करा आणि इथं एम्प्लॉई द्या. ठीक आहे. तो रन करतो. एरर each declared in identifier is ओके. तो डिक्लेअर केलेला एकदाच आहे. एम्प्लॉई अनडिक्लेअर्ड. ओके. इथं आपल्याला असं स्ट्रक्ट लिहावं लागणार आहे. लिहावं लागेल तरच. बघा 60 बाईट्स घेतलेत त्यानं. कसे 60 बाईट घेतलेत कारण स्ट्रक्चरला इथं बघा नेम न किती घेतलेत तर 50. ठीक आहे. आणि मगाशी मी जसं सांगितलं की हा आयडी जो आहे तो 4 बाईट आणि इथं सॉरी 2 बाईट आणि हा 4 बाईट. सो आणखी कशाला तरी त्यानं 2 बाईट घेतलेली असणार आहे. सो टोटल किती आले तिथं 60 बाईट्स आलेले आहेत. ओके. सो कॉम्बिनेशन ऑफ ऑल
असं असणार आहे याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये. बट युनियनमध्ये तसं नसतं. ठीक आहे. युनियनमध्ये काय आहे, काय सांगितलं की एका वेळेस एकच असणार आहे. लक्षात ठेवण्यासाठी जे मी एक्झाम्पल सांगितलंय ते बेस्ट असेल. तुम्ही लाईफ टाइम त्याला लक्षात ठेवाल. काय असणार आहे, घर म्हणजे स्ट्रक्चर असेल आणि जे काही वॉशरूम वगैरे आहे ते काय असणार आहे, युनियन असणार आहे. ठीक आहे. तो हे लक्षात राहण्यासाठी आहे. मी ठेवू शकतो तसं. इवन तुम्हाला इन फ्युचर जरी विचारलं कोणी स्ट्रक्चर आणि युनियन, तरी हे बिनधास्तपणे तुम्ही सांगू शकता एक्झाम्पल. ठीक आहे. आणि युनियन मध्ये काय होतं, तर जो मोठा आहे सगळ्यात, तोच फक्त त्याचीच मेमरी लोकेशन काय केली जाते, अलोकेट केली जाते. ठीक आहे. हो, तर ते ही आपण इथं लिहूयात युनियन मध्ये. तो बघा, नोट काय, युनियन अलोकेट्स और acquires असं म्हणतो, acquires memory size of largest member within the union. ठीक आहे. युनियन मधला जो कोणी लार्जेस्ट साईज आहे, ती त्याचीच मेमरी काय केली जाते इथं, अक्वायर केली जाणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे काय असेल की स्ट्रक्चर अँड युनियन असणार आहे. स्ट्रक्चर अँड युनियन हे जे आहे ते असणार आहे. तो उद्या आपण काय करूयात की फाईल हँडलिंग वगैरे घेऊयात. ठीक आहे. तो फाईल हँडलिंग नंतर नेक्स्ट डेला आपण C++चं इंट्रोडक्शन चालू करूयात. Okay? तो आज एवढं कराल तुम्ही पूर्ण. ठीक आहे. स्ट्रक्चर अँड युनियन याची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही दोघंही काय करायचंय की स्टुडंटचा जे काही आहे, जसं की तुमचे मार्क्स, ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ सब्जेक्ट किंवा हां, मार्क्सच देऊयात. ओके. तो स्टुडंट असेल, स्टुडंट नावाचा एक स्ट्रक्चर डिफाईन करा आणि त्यानंतर पुढे काय असणार आहे, तुम्हाला मार्क्स वगैरे, तुमचं नाव, हे सगळं काही डिफाईन करायचं आहे. ठीक आहे. हे सगळं काही डिफाईन करायचं आहे. सो एक स्ट्रक्चर तुम्ही डिफाईन करा आणि एक युनियन हे स्टुडंटच्या नावानं डिफाईन कराल आणि मला कोड पाठवणार आहात. ठीक आहे. तो या आज थांबूया तिथं. तुम्ही प्रॅक्टिस करा हे स्ट्रक्चर अँड युनियनची. उद्या